ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवारांकडून मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट, तर आम्हाला न्याय पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी। सर्व पुरावे असतानाही न्याय मिळण्यासाठी दिरंगाई का? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, वैभवी देशमुख भाऊक। निलेश राणेंच्या विरोधामध्ये मालवणमध्ये गुन्हा दाखल। घरामध्ये बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा राणेंचा आरोप। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापली। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, गुन्हा कुणी दाखल केला माहिती नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। शिंदे शिवसेनेमधील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातं, नितेश राणेंचा आरोप। साधूंच्या नावाखाली सरकारचा संधी साधूपणा, झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालतील। उगाच संघर्ष वाढवू नका, नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांचा इशारा। आमचे सगळे प्रकल्प पर्यावरणपूरक, पर्यावरणाचा समतोल राखणं ही शासनाची भूमिका। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित, फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15,000 खड्डे खणतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। महाजनांसोबत दुश्मनी झाली तरी हरकत नाही, पण तपोवनातील झाडं तोडू देणार नाही, अभिनेते शयाजी शिंदे यांचा इशारा। साधुग्राम उभारण्याकरता झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला विरोध। महाराष्ट्रामध्ये 256 जागी भाजप कमळावर निवडणूक लढवणार, 200 जागांवर भाजप विजयी होईल, चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे महापालिकेसाठी स्वबळाची तयारी सुरू। सोमवारपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार, राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर होणार। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यामुळे पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज। चेन्नीथलांनी ठाकरेंना मुंबईत चर्चा करू असं कळवलं होतं, सूत्रांची माहिती। नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो, देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। रुपाली पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहेत, धमक्यांना घाबरू नका, बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी कुटुंबियांचं आमरण उपोषण। फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवावं, आरोपीला तात्काळ फाशी व्हावी, कुटुंबियांसह ग्रामस्थांची मागणी। राम खाडेंनी सुरेश धसांचं 1000 कोटींची जमीन हडपल्याचं प्रकरण बाहेर काढलं। प्रकरण माझ्याकडे होतं, सुरेश धसांकडून माझ्या जीवालाही धोका, ॲडव्होकेट असीम सरोदेंचा आरोप। तर सरोदेंना मी ओळखत नाही, धसांचं एका वाक्यात उत्तर। निम्न पैनगंगा धरण विरोधी समिती आक्रमक, पोलीस आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची। न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत काम न करता पवित्रा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।